Yeah, good evening. Hello, Ameya, Rashmi, Jagjit. Sorry for delayed session. आज आपण अर्ध्या तासाने डिले केला सेशन अँड अनदर लेक्चर गोइंग ऑन. या आता लास्ट टाइम आपले फॉर्म्युली सगळे प्रूव्ह करून झालेत. एकदा चेक कराल का? लास्ट टाइम आपले सगळे फॉर्म्युली प्रूव्ह करून झालेत. चेक कराल का एकदा आणि मला सांगा. या सगळे फॉर्म्युली प्रूव्ह करून झाले. नाउ विल मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 ने आपल्याला सुरुवात करायची. सो यू हॅव टू स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 2. If you have book, you need not write a question. That's question number 2. Yes. Okay, upper part is not visible. Okay, okay. I'll remove. Just check. आता बघा. येस, आता बघा आणि सांगा मला. नाउ इट्स विजिबल. या चलो. सो लेट अस स्टार्ट विथ द क्वेश्चन नाउ. पहा कसं करायचं, लक्ष द्या सगळ्यांनी आता. सो क्वेश्चन नंबर 2 आपण क्वेश्चन 1 ऑलरेडी प्रूव्ह केला. मी फॉर्म्युलाची लिस्ट ऐकून दाखवतो, नीट ऐका. आपण ऑपरेटर डेल ने सुरुवात केली. डेल म्हणजे काय? आय कॅप डॅबा बाय डॅबा एक्स प्लस जे कॅप डॅबा बाय डॅबा वाय प्लस के कॅप डॅबा बाय डॅबा झेड. करेक्ट? हे आहे डेल फाय. सो ओनली डेल, ऑपरेटर डेल. मग आपण ग्रॅड फाय बघितलं. डेल फाय आय कॅप डॅबा फाय बाय डॅबा एक्स प्लस जे कॅप डॅबा फाय बाय डॅबा वाय प्लस के कॅप डॅबा फाय बाय डॅबा झेड. करेक्ट? अँड सो ऑन. हा, देन व्हॉट वी डिड, मग आपण डेलच्या ऑपरेटरचे फॉर्म्युले बघितले. डेल ऑफ यू प्लस वी यू मायनस वी यू इंटू वी यू अपॉन वी. मग डेल ऑफ के यू इज के डेल यू. मग डेल ऑफ एफ ऑफ यू, डेल ऑफ एफ ऑफ आर, डेल ऑफ ए बार डॉट आर बार. असे 7-8 फॉर्म्युले आपण बघितले. ते जसे लागतील तसे आपण वापरणार आहे. ओके, सो सुरुवात करूया आपण आता. हे दिले तुम्हाला. यू इज गिवन, व्ही इज गिवन, डब्ल्यू इज गिवन अँड वी हॅव टू प्रूव्ह डेल्टा यू डेल यू डेल व्ही डेल डब्ल्यू इन बॉक्स. व्हॉट डू यू मीन बाय बॉक्स? मला बॉक्स म्हणजे काय सांगा पटकन. येस, पटपट सांगायचं. बॉक्स म्हणजे काय रे? हे कुठलं प्रोडक्ट असेल? याचा अर्थ हे कुठलं प्रोडक्ट आहे? बॉक्स प्रोडक्ट आहे. एसटीपी. दॅट्स करेक्ट आहे. करेक्ट, एसटीपी आहे. कसं करायचं बघा सगळ्यांना. सो आय एम गोइंग फॉर सोल्युशन नाउ. जस्ट चेक. सोल्युशन इज, मी यू लिहून घेतो. यू इज एक्स प्लस वाय प्लस झेड. आणि तुम्हाला डेल्टा सॉरी डेल यू माहिती आहे. डेल यू म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू एक्स आय कॅप. या सगळ्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तर 1 आय कॅप येईल. विथ रिस्पेक्ट टू वाय घेतला तर 1 जे कॅप येईल. विथ रिस्पेक्ट टू झेड घेतला तर 1 के कॅप येईल. बरोबर? आता व्ही लिहितो मी. व्ही काय बघा. सो राईट व्ही नाउ अँड व्ही इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. करेक्ट? त्याच्यावर मी डेल व्ही करतो. डेल व्ही काय? विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x i cap, with respect to y 2y j cap, with respect to z 2z k cap. बरोबर? w घेतो मी. w is xy plus yz plus zx. करेक्ट? सो डेल्टा w सॉरी डेल w काय ते बघा. विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x काय? y आणि z या दोघांच्यात x आहे बघा. याचा y डेरिव्हेटिव्ह, याचा z म्हणजे येणार y plus z i cap. With respect to y, x plus z j cap, and with respect to z, y plus x k cap. हे तुम्हाला मिळालं डेल u डेल v डेल w. करेक्ट? आता बघायचं हे काय बघा. LHS घेतो मी आता. LHS is equal to box of डेल u डेल v and डेल w. आणि तुम्हाला माहित असेल तर बॉक्स म्हणजे डिटर्मिनंट. करेक्ट? बॉक्स म्हणजे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ व्हॉट? चेक करा. डिटर्मिनंट ऑफ व्हॉट? फर्स्ट रो डेल यू ची आहे 1 1 1 1 1 1. सेकंड रो डेल व्ही ची आहे. डेल व्ही ची बघा काय? 2x 2y आणि 2z. बरोबर? आणि थर्ड रो कशाची आहे? डेल डब्ल्यू ची आहे y प्लस z. करेक्ट? पुढे आहे x प्लस z, पुढे आहे x प्लस y. हे असं मिळतंय. आता फक्त हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे आणि डिटर्मिनंटचा आन्सर निघायला पाहिजे 0. मग तुम्ही एक तर डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला घ्या किंवा मी सांगतो ही ऑपरेशन्स केली तरी चालतील. ओके, मी सांगतो ही ऑपरेशन्स केली तरी सुद्धा तुम्हाला आन्सर करता येतील. अदरवाइज तुम्ही डिटर्मिनंट डायरेक्ट सॉल्व्ह करा एक्सपान्शन करून. मी ऑपरेशन दाखवतो. मला या रो मधून 2 कॉमन घेता येईल. म्हणजे उरलं काय बघा
1xy प्लस झेड, 1yx प्लस झेड, 1zx प्लस वाय, बरोबर? हे असं मला दिसतंय. करेक्ट. पुढे बघा आता काय करतो मी ऑपरेशन्स कॉलमचे वापरू शकतो. बघा C2 मायनस C1, C3 मायनस C1, माहितीये का सगळ्यांना? करेक्ट. 1xy प्लस झेड तसंच, बरोबर ना? तुम्ही हे करायला हवं असं काही नाही, डायरेक्ट एक्सपान्शन करून आन्सर आणलं तरी चालेल. C2 मायनस C1, 1 मायनस 1 0, इझी झालं बघा. y मायनस x, दिस मायनस दिस म्हणजे z कॅन्सल होईल, x मायनस y येईल, बरोबर ना? x मायनस y येईल, दिस मायनस दिस, बरोबर ना? z कॅन्सल, 1 मायनस 1 0, z मायनस x, z मायनस x, त्याच्यातून काय कॅन्सल होईल? y कॅन्सल होईल, म्हणजे काय? x मायनस z. आता तुमच्या लक्षात असेल तर रिप्रेझेंट अगदी इझी झाला बघा. हे 0 झाल्यामुळे घ्यायची गरज नाही. 1 इंटू ब्रॅकेट, हे इंटू हे मायनस हे इंटू हे, y मायनस x इंटू x मायनस z, x मायनस y इंटू z मायनस x, 0 येणार आहे. कारण एक्झॅक्टली ऑपोजिट बघा, याच्या ऑपोजिट हे आणि याच्या ऑपोजिट हे, म्हणजे आन्सर 0 येणार आहे. अँड दॅट्स RHS. सगळ्यांना हा सम कळला का? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस सम? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस सम? सगळ्यांना कळलं का? येस और नो? येस. ओके, व्हेरी गुड. करून टाका लगेच, या लगेच करून टाका. लिहून झालं की सांगा मला. या लिहून झालं की सांगा मला. ओके, येस, लेट अस मूव टू नेक्स्ट न्यूमेरिकल नाव. क्वेश्चन नंबर 3 बघा कसं करायचं. येस, पहा क्वेश्चन 3 कसं करायचंय, लक्ष द्या सगळ्यांना. क्वेश्चन 3 मधला पहिला पार्ट मी दाखवतो आधी. क्वेश्चन 3 मधला पहिला प्रूफ, दुसरा तुम्हाला करायचा आहे. करेक्ट.
So the first one is, okay, the first one is, पहा मी कसा वापरतो लक्ष द्या. So solution now. The first one, LHS is del of r square e raised to r. Okay, याला मी del of f of r वापरतो. त्याला मी del of f of r वापरतो. काय del of f of r? del of f of r आहे f dash r r bar upon r. करेक्ट. हे del of हे आहे r square e raised to r del of f of r. del of f of r आहे f dash r into r bar upon r. हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. आपण मागच्या लेक्चरला हा प्रूव्ह केला, लक्षात असेल तुमच्या तर. हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला. del of f of r is f dash r into r bar upon r. हा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरला प्रूव्ह केलेला आहे. करेक्ट. आता मग सांगा मला f of r काय आहे? हे आहे f of r. करेक्ट ना. सो यू कॅन जस्ट चेक f of r इज दिस वन. याचा काय हवाय? डेरिव्हेटिव्ह हवाय. लेट अस फाइंड डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह वापरूया. कसा येणार डेरिव्हेटिव्ह सांगा याचा? याचा डेरिव्हेटिव्ह u ही रूल येणार. r स्क्वेअर u into डेरिव्हेटिव्ह e raised to r e raised to r plus e raised to r into डेरिव्हेटिव्ह r square is 2r. u डेरिव्हेटिव्ह v plus v डेरिव्हेटिव्ह u into हा झाला f of r त्याचा डेरिव्हेटिव्ह into r bar upon r. करेक्ट. हे into r bar upon r. तसंच मी फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. यातून मी r कॉमन घेऊ शकतो. बघा मी काय काय कॉमन घेतो यातून. यातून मी r कॉमन घेईन, e raised to r पण कॉमन घेईन. म्हणजे आत काय उरलं? या r स्क्वेअर मधून r कॉमन म्हणजे r उरलं. e raised to r कॉमन घेतलंय, 2 उरलं बघा. कारण e raised to r आणि r कॉमन घेतलंय into r bar upon r. r कॅन्सल झाला म्हणजे उरलं r plus 2 e raised to r r bar. आणि चेक करा हीच RHS आहे. सगळ्यांना हे सम कळलं का? सगळ्यांना हे सम कळलं का? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? याला f of r म्हटलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह u v रूलने काढला. हा फॉर्म्युला वापरलाय. डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे. करून टाका सगळ्यांनी लगेच. सगळ्यांनी लगेच करून टाका. आणि लगेच दुसरंही करून टाका. लगेच दुसरंही करून टाका. Yeah, once done, please let me know.
या सेकंडचं आन्सर आलं का? सेकंडचं आन्सर आलं का? का मी सांगायला हवंय? ई रेस टू आर स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? ई रेस टू आर स्क्वेअर इंटू 2r, बरोबर ना? हा, ई रेस टू आर स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू आर स्क्वेअर इंटू 2r, तो आर कॅन्सल होऊन जाईल. येस, लेट अस मूव टू नेक्स्ट. पुढचा करायला घेऊ आपण आता. अँड दॅट इज क्वेश्चन नंबर 5. 5 मधला फर्स्ट. पहा कसं करायचं. 5 मधला फर्स्ट फक्त लक्ष द्या कसं करायचं. येस, 5 मधला फर्स्ट पहा कसं करायचं, लक्ष द्या. येस, नाउ फाइंड युनिट वेक्टर नॉर्मल टू द सरफेस. मग युनिट वेक्टर नॉर्मलचा मी फॉर्म्युला दिलाय का बघा जरा मागच्या नोट्स मध्ये. पटकन चेक करा आणि मला फॉर्म्युला सांगा. पटकन चेक करा आणि मला फॉर्म्युला सांगा. मी युनिट वेक्टर नॉर्मलचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. चेक करायचं आणि मला सांगायचं. युनिट वेक्टर नॉर्मलचा मी फॉर्म्युला दिलेला आहे. चेक करा आणि मला सांगा. मला स्टेप सुरू करता येईल. येस, काय फॉर्म्युला दिलाय? युनिट वेक्टर नॉर्मलचा मी काय फॉर्म्युला दिलेला आहे? येस, दॅट्स करेक्ट. डेल फाय अपॉन मॉड डेल फाय. दॅट्स करेक्ट. एन कॅप म्हटलं होतं बघा, आठवतंय का? एन कॅप इज डेल फाय अपॉन मॉड डेल फाय. करेक्ट. एन कॅप इज डेल फाय अपॉन मॉड डेल फाय. दॅट्स द फॉर्म्युला वी हॅव. येस, पहा कसं करायचं आता. मी कसं करतोय बघा. दिलेल्या सरफेसला फाय म्हणायचं. हा जो सरफेस दिलाय ना, हे इक्वेशन आहे ना, हे स्केलर इक्वेशन आहे. स्केलर इक्वेशन म्हणजे इक्वेशन ऑफ सरफेस असतं, त्याला फाय म्हणतो आपण, बरोबर? सो याला फाय म्हणायचं. कसं म्हणायचं बघा. फाय इज इक्वल टू एक्स वाय क्यूब झेड स्क्वेअर मायनस 4. याला मी फाय म्हटलं. एक्स वाय क्यूब झेड स्क्वेअर मायनस 4 याला फाय म्हटलं. फाय वरून डेल फाय करायचं. फाय वरून डेल फाय करायचं. डेल फाय म्हणजे काय? तर विथ रिस्पेक्ट टू एक्स आय कॅप, विथ रिस्पेक्ट टू वाय जे कॅप, विथ रिस्पेक्ट टू झेड के कॅप. विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ना, वाय क्यूब झेड स्क्वेअर आय कॅप. करेक्ट ना? विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह 1, बाकी सगळे आहेच घ्यायचे. विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू वाय च्या वेळी एक्स तसाच, झेड स्क्वेअर तसाच, वाय क्यूब चा डेरिव्हेटिव्ह येणार 3y स्क्वेअर जे कॅप, बरोबर ना? हे विथ रिस्पेक्ट टू वाय झालं. विथ रिस्पेक्ट टू झेड बघा. विथ रिस्पेक्ट टू झेड करायचं असेल तर एक्स आणि वाय क्यूब तसेच, एक्स आणि वाय क्यूब तसेच, झेड स्क्वेअरचा काय येणार 2z के कॅप. फोर्थ कॉन्स्टंट इथे डेरिव्हेटिव्ह 0 आहे. सो फाय वरून डेल फाय काढून घ्यायचा. स्टेप नंबर 1 संपली. पुढे बघा स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं, तर फाय वरून डेल फाय काढलाय. आता पॉइंट पी लिहायचा. तो हाय बघा. -1 2 आणि डेल फाय ऍट पॉइंट पी करायचं. का ऍट पॉइंट पी? कारण त्यांनी म्हटलं की ऍट दिस पर्टिक्युलर पोझिशन. मग ऍट पॉइंट पी कसं काढायचं? तर ही एक्स वाय झेड ची व्हॅल्यू ऍड टाकायची. एक्स -1 वाय -1 झेड 2, वाय -1 चा क्यूब -1 झेड 2 स्क्वेअर 4 म्हणजे -4 आय कॅप. एक्स -1 हा प्लस होणार म्हणजे 3 इंटू -1 -3 झालं. 2 स्क्वेअर 4, -3 इंटू 4 इज -12 जे कॅप. एक्स -1 क्यूब -1 प्लस झालं. 2 इंटू 2 4 प्लस 4 के कॅप. करेक्ट. हे तुम्हाला डेल फाय ऍट पॉइंट पी मिळालं. दॅट विल बी सेकंड स्टेप. आता तिसरी स्टेप बघा. थर्ड स्टेप इज एन कॅप. एन कॅप करायचं. कसं एन कॅप करायचं? तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, मगाशीच सांगितलं. एन कॅप इज डेल फाय अपॉन मॉड डेल फाय, बरोबर ना? पण हे सगळं ऍट पॉइंट पी चाललंय. हे सगळं ऍट पॉइंट पी चाललंय कारण पर्टिक्युलर पोझिशनला चाललंय. मग कसं लिहायचंय? डेल फाय ऍट पॉइंट पी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हे बघा डेल फाय ऍट पॉइंट पी -4 आय कॅप -12 जे कॅप प्लस 4 के कॅप. आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर हेच रूट मध्ये येणार ना. मॉड म्हणजे -4 स्क्वेअर म्हणजे 16, 12 स्क्वेअर म्हणजे 144 प्लस 4 स्क्वेअर म्हणजे 16. करेक्ट. वरून मी 4 कॉमन घेतो. वरून 4 कॉमन घेतलं तर काय होईल बघा. -1 आय कॅप -3 जे कॅप प्लस 1 के कॅप, बरोबर. खाली येणार आहे 144 प्लस 16 इज 36 ना. सॉरी 32. 144 प्लस 32 176. रूट ऑफ 176 येणार. रूट ऑफ 176 ला आपण 16 इंटू समथिंग लिहू शकतो काय? 16 1 11, बरोबर. 16 इंटू 11 म्हणजे बघा हे 4 आणि हे रूट 16 कॅन्सल होईल आणि फायनल काय होईल बघा. -1 आय कॅप -3 जे कॅप प्लस 1 के कॅप अपॉन रूट 11. सगळ्यांना कळलं का? या एव्हरीबडी अंडरस्टूड दीज 3 स्टेप्स. पहिल्या स्टेप मध्ये फाय वरून डेल फाय काढलं, दुसऱ्या स्टेप मध्ये पॉइंट पी टाकला आणि तिसऱ्या स्टेप मध्ये एन कॅप काढला. या पटकन करून टाका. क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट.
लिहून झालं की सांगा बघा. येस, चलो नेक्स्ट सम नाव. लक्ष द्या सगळ्यांनी आता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फिफ्थ मधलं सेकंड तुम्हाला होमवर्कला करायचं आहे. यांच्याकडे प्रॉब्लेम नाही तरी प्रॉब्लेम लिहून घ्या. येस, पहा कसं करायचंय, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 6. फाइंड द अँगल बिटवीन द नॉर्मल्स टू द सरफेस. हा सरफेस दिलाय आणि दोन नॉर्मल्स असतील, कारण दोन पॉइंट आहेत. एका सरफेसला दोन वेगवेगळे पॉइंट आहेत, म्हणजे दोन नॉर्मल्स असतील आणि या दोन नॉर्मल्सला तुम्हाला काय करायचंय, अँगल बिटवीन टू नॉर्मल्स करायचं. कसं करायचंय बघा. सो सोल्युशन नाव. विल गो स्टेप वाईज. आपण स्टेप वाईज सगळं करणार आहोत, फक्त लक्ष द्या. सो स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं, तर आधी सरफेस लिहून घ्यायचा आणि त्याचा नॉर्मल टू द सरफेस काढून घ्यायचा, म्हणजे डेल फाय. फाय काय बघा, हा सरफेस ना, xy मायनस झेड स्क्वेअर. मी हे इकडे आणलं, तुम्ही हे इकडे दिलेलं सुद्धा चालेल, काही फरक पडत नाही. हे मी झेड स्क्वेअर इकडे आणलं, इज इक्वल टू 0. बरोबर, इकडे आणलं. त्याच्यावरून डेल फाय काढून घ्या. तुम्हाला डेल फायचा फॉर्म्युला माहिती आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स काय, वाय आय कॅप. विथ रिस्पेक्ट टू वाय, एक्स जे कॅप. विथ रिस्पेक्ट टू झेड, minus 2z k cap. With respect to y, with respect to x y, with respect to y x, with respect to z minus 2z. दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेपला तुमच्या लक्षात आलं असेल तर दोन पोझिशन्स आहेत, म्हणजे दोन नॉर्मल्स मिळणार आहेत. हा एक नॉर्मलचा बेसिक फॉर्म्युला झाला. दोन पोझिशन्स आहेत बघा, ही एक पोझिशन, ही एक पोझिशन. त्याला पहिल्या पोझिशनला मी p म्हणतो, which is 1,4,2, आणि दुसऱ्या पोझिशनला मी q म्हणतो, which is -3,-3,3 अशी पोझिशन आहे. हा पॉइंट याच्यात टाका, म्हणजे तुम्हाला मिळेल डेल फाय ऍट पॉइंट पी. हा पॉइंट याच्यात टाका, म्हणजे तुम्हाला मिळेल डेल फाय ऍट पॉइंट क्यू. करेक्ट. कसं करायचं, टाका एक्स वाय झेड ची व्हॅल्यू. y 4 आहे,
म्हणजे येणार 4i कॅप, x1 आहे म्हणजे 1j कॅप, z2 आहे म्हणजे -2 × 2 4k कॅप, बरोबर 4k कॅप, करेक्ट, 2 × 2 मिळालं. पुढे ही व्हॅल्यू टाका, y -3 -3i कॅप, x -3 -3j कॅप, z 3 आहे 3 to the 6 -6k कॅप, बरोबर. याला मी n1 बार म्हणतो आणि याला मी n2 बार म्हणतो, n1 बार आणि n2 बार म्हणतो मी, n1 बार आणि n2 बार. आता काय होणार आहे बघा. नंबर 3, एकदा तुम्हाला n1 बार आणि n2 बार म्हणजे नॉर्मल 1 आणि नॉर्मल 2 मिळाले की या दोघांमधला अँगल काढायचा आहे. तुम्हाला पाठवतोय का बघा फॉर्म्युला, cos θ is equal to n1 बार डॉट n2 बार अपॉन n1 n2, बरोबर ना. आता या दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट n1 बार डॉट n2 बार इज i2i, इथे येणार -4 × 3 -12, j2j -3, k2k plus 24, correct. 4 × -3 -12, 1 × -3 -3, -4 × -6 plus 24 upon root and root, बरोबर ना. याचा रूट काय, 16 + 16 32 + 1 33, याचा येणार 36 + 9 36 + 9 + 9 means 54, करेक्ट. म्हणजे थीटा येईल cos इनवर्स ऑफ 24 - 12 means 12 -3 is 9, 9 upon √33 √54. सगळ्यांना समजलं का? सगळ्यांना समजलं का? येस, पहिल्या स्टेप मध्ये फाय लिहून घ्या, सरफेस जेलफाय करा, मग 2 पॉइंट टाका, त्यांचे नॉर्मल्स मिळवा, त्याचा अँगल काढा. येस, करून टाका लगेच, स्टार्ट वर्किंग ऑन दिस. या लिहून झालं की सांगा मला. झालं सगळ्यांचं? ओके, चलो नेक्स्ट न्यूमरिकल. 5 चेंजेस काय पुढच्या न्यूमरिकलला. येस, फाइंड अँगल बिटवीन द सर्फेसेस. हे 2 सरफेस दिलेत, 2 सरफेस दिलेत आणि 1 पॉइंट दिलाय. काय बघा करायचंय, अगदी सेम प्रोसेस मध्ये काहीही फरक नाही. पहिल्या सरफेसला मी φ1 म्हणतो, x² + y² + z² - 9, बरोबर ना.
दुसऱ्या सरफेसला मी φ2 म्हणतो, हा झेड इकडे देतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस झेड मायनस थ्री, झेड इकडे देतो, हे इकडे आणलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही त्याने, आन्सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल. φ1 आणि φ2 वरून मी डेल φ1 काढतो आणि डेल φ2 काढतो. विथ रिस्पेक्ट टू एक्स काय 2x i कॅप प्लस 2y j कॅप प्लस 2z k कॅप, 2x i कॅप प्लस 2y j कॅप प्लस 2z k कॅप. विथ रिस्पेक्ट टू x काय होणार 2x i कॅप प्लस 2y j कॅप मायनस 1 k कॅप, बरोबर. हे φ1 वरून डेल φ1, φ2 वरून डेल φ2. आता स्टेप नंबर 2 बघा. स्टेप नंबर 2 मध्ये मला काय करावं लागणार आहे बघा. हा जो पॉइंट P दिलाय ना तो लिहून देतो मी 2 -1 2 आणि हा या दोघांमध्ये टाकायचा. कशामध्ये तर डेल φ1 मध्ये टाकायचा आणि डेल φ2 मध्ये टाकायचा. हा पॉइंट मी याच्यात आणि याच्यात टाकला. x2 y -1 z2 2 2 जा 4 i कॅप y -1 म्हणजे -2 j कॅप 2 2 जा 4 k कॅप. φ2 मध्ये टाका 2 2 जा 4 i कॅप -2 j कॅप -1 k कॅप, पण यात टाकता येणार नाही. याला म्हणायचं n1 बार आणि याला म्हणायचं n2 बार. आणि आता तिसरी स्टेप आहे या दोघांमधला अँगल जी तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. काय बघा दोघांमधला अँगल cos थीटा इज इक्वल टू n1 बार डॉट n2 बार अपॉन n1 n2. तर अशी स्टेप आहे. सगळ्यांना हे कळलं का? सगळ्यांना हे कळलं का? मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. येस, सगळ्यांना कळलंय. φ1 घेतला डेल φ1, φ2 डेल φ2, मग p टाकला, n1 n2 मिळालं, त्यांच्यातला अँगल मी कसा करायचा दाखवलाय. तुम्हाला या दोन प्रॉब्लेम मध्ये काय फरक दिसतोय? तुम्हाला या दोन प्रॉब्लेम मध्ये काय फरक दिसतोय? सांगा, काय फरक दिसतोय तुम्हाला या दोन प्रॉब्लेम मध्ये? हाऊ विल यू डिफरन्शिएट दीज टू न्यूमरिकल्स? हाऊ विल यू डिफरन्शिएट दीज टू न्यूमरिकल्स? काय फरक दिसतोय? दोन्हीकडे अँगलच काढला आपण, पण मग फरक काय? सांगा. दोन्हीकडे आपण अँगलच काढलाय, पण मग तरी सुद्धा फरक काय? हा, येस. पहिल्यामध्ये एक सरफेस आणि दोन पॉइंट्स आहेत आणि दुसऱ्यामध्ये दोन सरफेस आणि एक पॉइंट आहे. हे लक्षात घ्या. नॉर्मल्स दोनच मिळतात, पण पहिल्यामध्ये एका सरफेसवर दोन नॉर्मल मिळतात आणि दुसऱ्यामध्ये एका पॉइंट वरून दोन सरफेसवरती दोन नॉर्मल्स मिळतात. हा फरक आहे. ओके, येस. नाही, दोन्हीकडे नॉर्मल्सच काढणार आहेत. बिटवीन द सर्फेसेस काढताच येत नाही. बिटवीन द सर्फेसेस म्हणजे बिटवीन द नॉर्मल्स ऑफ द सर्फेसेस. सरफेस मधला अँगल आणि नॉर्मल मधला अँगल सेमच असणार आहे, पण सरफेस मध्ये अँगल काढता येत नाही कारण ते व्हेक्टर नाही. मग व्हेक्टर काढून काढायचा. या पटकन करून टाकाय. आणि नंबर 8 करून टाकायचं लगेच. नंबर 8 तुमच्या बुक मध्ये असेल, लगेच करून टाका.
येस, लगेच नंबर 7 करून टाका. सो नॉट 7, 8. लगेच 8 करून टाकायचा. या 8th क्वेश्चन मी इथे लिहितो बघा. 8th क्वेश्चन मी इथे लिहितो. या लगेच क्वेश्चन 8चा पण आन्सर सांगायचं आहे मला. हे आलं का नंबर 8चा आन्सर? नंबर 8चा आन्सर आलं का?
-2j प्लस के अपॉन √30. अँगल आहे ना, अँगल मध्ये जे आणि के येणार नाही. अँगल मध्ये जे आणि के येणार नाही. सिद्धार्थ, I2i J2j K2k मल्टिप्लिकेशन येणार ना. 3 अपॉन √5 √6 बघा. 3 अपॉन येतंय का -1 अपॉन येतंय? चेक करा. √5 √6 बरोबर आहे डिनॉमिनेटरला. √30 √30 म्हणजेच √5 √6. दॅट्स करेक्ट. -1 येतंय. हा, -1 येतंय. सो -1 अपॉन √5 √6 बघा एकदा. -1 अपॉन √5 √6. -1 अपॉन √5 √6. ओके. येस, लेट अस मूव टू नाउ नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. 9th बघा कसं करायचं आता. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आय विल मूव टू 9th सम. जस्ट कॉन्सन्ट्रेट नाउ. फाइंड कॉन्स्टंट्स A and B so that the surface this one will be orthogonal. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. Will be orthogonal to the surface. आणखी एक सरफेस दिलाय. कसं करायचंय बघा. We'll go step wise. फक्त लक्ष द्या, थोडं लेंदी सम आहे. ओके, थोडं लेंदी सम आहे, फक्त लक्ष द्या. स्टेप वाईज जाऊ आपण. स्टेप नंबर 1. स्टेप 1 मध्ये आपल्याला सरफेसेस लिहून द्यायला लागतील. मी या सरफेसला phi1 म्हणतो, which is ax² - 2byz minus a plus 4 into x. हा इकडे आणून मायनस केला. phi1 वरून मला del phi1 मिळवायचं आहे. phi1 वरून del phi1. del phi1 म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x काय आहे बघा. del phi1 विथ रिस्पेक्ट टू x. याचा विथ रिस्पेक्ट टू x 2ax. यातही x आहे, विसरू नका. ह्याच्यात नाहीये, यातही आहे, म्हणजे त्याचा x चा वन म्हणजे कोएफिशिएंट तसाच a plus 4i बरोबर. विथ रिस्पेक्ट टू x झालं. विथ रिस्पेक्ट टू y बघा. विथ रिस्पेक्ट टू y येणार आहे फक्त ही टर्म -2bz j कॅप. विथ रिस्पेक्ट टू z येणार आहे हीच फक्त टर्म -2by k बरोबर. सो phi1 वरून मी del phi1 काढून घेतलं. आता phi2 म्हणजे दुसरा सरफेस. phi2 is equal to 4x²y plus z³ minus 4 बरोबर ना. हा 4 इकडे मायनस केला. यावरून मी del phi2 करतो. del phi2 बघा काय मिळणार आहे. विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x काय मिळेल? यात x आहे म्हणजे 8xy विथ रिस्पेक्ट टू y येणार आहे 4x² आणि विथ रिस्पेक्ट टू z येणार आहे 3z² करेक्ट. विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू y, विथ रिस्पेक्ट टू z. करेक्ट. हे असं मला मिळालंय. आता दुसऱ्या स्टेपला मी काय करतो, जो पॉइंट दिला ना तो यात घालतो. सो सेकंड स्टेप इज टू पुट पॉइंट हियर. कारण पॉइंट दिला दोघांसाठी. पॉइंट इज गिवन टू बी 1 -1 and 2. तो मी del phi1 मध्ये टाकतो आधी. करेक्ट. आणि मग del phi2 मध्ये टाकतो. करेक्ट. जर del phi1 मध्ये टाकला तर x काय बघा 1. इथे x 1 येईल. 2a - a -4 बरोबर ना. साइन बदलेल. i कॅप. z काय 2 2 to the 4 -4bj कॅप. y काय -1 प्लस 2bk कॅप. करेक्ट. del phi2. आता del phi2 मध्ये पॉइंट p टाका परत. x आणि y 1 -1 -8 i कॅप. x 1 आहे प्लस 4 j कॅप. z2 2 square 4 to the 12k कॅप. सो वी गॉट इट लाईक दिस. करेक्ट. याला मी n1 बार म्हणतो आणि याला मी n2 बार म्हणतो. याला n1 बार म्हटलं, याला n2 बार म्हटलं. करेक्ट. आता या दोघांचं मला काय करायचंय? काय दोघांचं घ्यायचंय? डॉट प्रोडक्ट नाही. तर पुढची स्टेप फार महत्वाची आहे, कारण मी प्रॉब्लेम मध्ये काहीतरी अंडरलाईन केलंय. मला सांगा ऑर्थोगोनल म्हणजे काय? मला सांगा ऑर्थोगोनल म्हणजे काय? टेल मी व्हॉट डू यू मीन बाय ऑर्थोगोनल. सांगा ऑर्थोगोनल म्हणजे काय? येस, व्हॉट यू मीन बाय ऑर्थोगोनल. पहिल्या स्टेप मध्ये phi1 del phi1 काढलं, phi2 del phi2 काढलं, पॉइंट p टाकला, n1 n2 मिळाले. परपेंडिक्युलर. दॅट्स करेक्ट. 90 डिग्री. दॅट इज परपेंडिक्युलर. मला सांगा जर हे सरफेसेस एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर n1 n2 सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. म्हणजे n1 इज परपेंडिक्युलर टू n2. मला सांगा जर दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांचं डॉट प्रोडक्ट काय येणार?
जर दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट काय येणार? दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रोडक्ट 0. करेक्ट. याचा अर्थ मला यांचं काय घ्यायचंय? डॉट प्रोडक्ट घ्यायचंय. कसं घ्यायचंय? तर याने याला ना I2 आहे -8 into A -8A -8 into -4 plus 32 बरोबर ना. I2 आहे J to J 4 into -4 -16B K to K plus 12 into 2 24B is equal to 0 बरोबर का? पुढे काय येणार बघा आता. आता मला फक्त सिम्प्लिफाय करायचंय. कसं सिम्प्लिफाय करते मी बघा. 24B minus 16B is 8B बरोबर ना. minus 8A is equal to 32 करेक्ट. नाही is equal to minus 32. 24 minus 16 is 8B minus 8A is equal to minus 32. 8 ने डिवाइड करा म्हणजे B minus A is equal to काय आहे minus 4. याला मी इक्वेशन 1 म्हणतो. आणि इक्वेशन मिळालं मला. आता चौथ्या स्टेप मध्ये काय करतोय बघा मी. त्यांनी असं म्हटलंय प्रॉब्लेम मध्ये की हा जो पॉइंट आहे ना हा या दोन सरफेस वरतीच आहे टू द सरफेस ऍट दी पॉइंट. याचा अर्थ हा पॉइंट या सरफेसचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. करेक्ट. म्हणजे मी असं लिहिणार सिन्स पॉइंट P लाईज ऑन φ1. तो φ1 वर लाय होतोय याचा अर्थ पॉइंट P φ1 सॅटिस्फाय करतो. हा φ1 आहे ना म्हणजे सरफेस. सरफेस काय बघा ax² minus 2byz is equal to a plus 4 into x. हे इक्वेशन हा पॉइंट P सॅटिस्फाय करतोय. टाका त्यात x1 आहे म्हणजे a येणार आहे. y आणि z म्हणजे 2 into -1 -2 minus minus plus 4b येणार. करेक्ट. x1 आहे म्हणजे a plus 4. तुमच्या लक्षात आलं असेल तर a कॅन्सल झाला b1 आला की b1 ची व्हॅल्यू इथे टाका. b1 टाकलं की a येणार आहे 5. करेक्ट. समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? सगळ्यांना कळलं का? येस. पटकन करून टाकायचं. पटकन करून टाका. या पटकन करा. झालं की सांगा मला. Yes. So, problem number
10 आणि 11 सेमच आहे बघा बुक मध्ये. प्रॉब्लेम नंबर 10 आणि 11 सेमच आहे, फक्त नंबर्स बदलतील. ए आणि बीच काढायचं आहे प्रॉब्लेम नंबर 10 आणि 11. इथे आपला हा टाईप संपतो. ओके, इथे आपला हा टाईप संपतो. उद्या आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह करणार आहे. उद्याचं लेक्चर मिस करू नका. एक प्रॉब्लेम कंपल्सरी याच्यावर येतोच, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. 4 स्टेप्सचा प्रोसेस आहे, पण प्रॉब्लेम्स भरपूर आहे. ओके, जवळपास त्या चॅप्टर मध्ये, त्या टॉपिक मध्ये 14 प्रॉब्लेम्स आहेत, 7 डिफरंट व्हरायटीज आहेत. ओके, सो विल मीट इन द नेक्स्ट क्लास. टिल देन बाय. थँक यू व्हेरी मच अँड गुड नाईट ऑल. येस, थँक यू. थँक यू.